लोक आमच्या इंडस्ट्रीतली ज्यांनी मला बघितलेलं नाही, जे माझ्याशी कधी बोललेले नाहीत किंवा आम्ही एकत्र काम केलं नाही, ते पण माझ्याबद्दल इतकं चवीने बोलतात तर मला मजा वाटते. अरे वा. नाहीतर मी करते कामवालीचा रोल आणि इथून अशा बट्या काढून मग ती कामवाली वाटेल. आता सुद्धा बघा ना, सिरियल मध्ये म्हणतात 3 महिन्यांनी पैसे मिळतील. 5-6 महिने झाले तरी मिळत नाही. मी काय करते, सेटवर असले ना का एक कुठलं तरी गिऱ्हाईक पकडते. अच्छा. हा, म्हणजे गेलं की त्याला छळायचं. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमामध्ये मी आज गोरेगाव येथे उषा नाडकर्णी यांच्या घरी खास गप्पा करण्यासाठी आलेलो आहे. नमस्कार. सगळ्यात पहिलं तुमचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. जो तुम्हाला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर यांच्या 56व्या वर्धापन दिनानिमित्ताने जीवन गौरव पुरस्काराने जे गौरवण्यात आलं त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन. थँक्यू. जेव्हा तुम्हाला ही बातमी कळली की तुमची या पुरस्कारासाठी निवड झाली, त्या पहिली प्रतिक्रिया काय होती? आनंद झाला. कारण तुम्हाला जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा बक्षीस मिळतं ना, त्याचा आनंद वेगळा असतो. आणि मग असे मला पुरस्कार खूप मिळाले. जीवन गौरव सुद्धा मिळाला. एक वाशीला कुठलं आहे ते मला आता नाव लक्षात नाही, झाली त्याला 4-5 वर्ष. त्याने दिला. नंतर अंबरनाथ फिल्म फेस्टिवलला दिला. आणि कुठे आठवत नाही मला. सांस्कृतिक कला दर्पणला दिला. आणि पण म्हणजे जे बालगंधर्व तुमच्या एक आवडत्या नाट्यगृहापैकी एक आहे, बरोबर आहे माझी माहिती? त्या बालगंधर्व त्या रंगमंचावर हा मानाचा पुरस्कार, मी एवढी वर्ष काम केल्यानंतर, म्हणजे तिन्ही माध्यमामध्ये काम केलं, चित्रपट, रंगभूमी आणि मालिका. पण त्या आता हे पाऊल टाकताना कसं वाटलं एकदम की अरे जिथे आपण प्रयोग रंगवले महासागर. मी तिथे भाषणामध्ये म्हटलं की आमच्या मुंबईतलं शिवाजी मंदिर, ठाण्यातलं गडकरी रंगायतन आणि पुण्यातलं बालगंधर्व, मला ही 3 थिएटर्स खूप आवडतात. का तर इथे प्रयोग रंगतो. वा. लोकांच्या तुम्हाला आता म्हणून मी एक वाक्य सुद्धा त्यात म्हणून दाखवलं की मी पुरुष मधलं म्हणायची ना, गेली 24 वर्ष भोगते ग मी हे बोलल्यानंतर तो यायचा ना, तो कानात. तुम्ही छान बोलल्यावर वा वा, मजा केल्यावर हसणं आणि उत्तम झाल्यावर टाळ्या, हे सगळं तिकडे 3 थिएटर्स मध्ये अनुभवायला मिळतं. म्हणजे तुम्हाला जे एनर्जी मिळाली प्रेक्षकांकडनं ती या 3 चित्रपट आपल्या नाट्यगृहातून जास्त. असं नाही, प्रेक्षकांची तर सगळ्याच ठिकाणी मिळाली. ते फक्त थिएटर म्हणून नाही, प्रयोग रंगण्याचं मी म्हटलं. प्रयोग रंगणं, प्रयोग सुद्धा रंगावा लागतो. येस, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तुमचा प्रयोग रंगला की तो जास्त मस्त होतो. लोकांनाही आवडतो, आपल्यालाही इथे कुठेतरी ते कळतं, छान होतंय प्रयोग आणि लोक इन्व्हॉल्व्ह झाले याची एक पावती मिळते. पण तुम्ही त्या भाषणामध्ये एक मुद्दा मांडला की बरेचसे निर्माते आजही पैसे बुडवतात. हो. आजही? हो. कसे काय? आहेत. मी तुम्हाला सांगू, बुडवल्यामध्ये तर खूप आहेत मागचे. म्हणजे मध्ये मी एकदा टीव्हीवर बोलताना अशीच मुलाखत होती, त्यात म्हटलं होतं मी तुम्हाला नंबर देते कोणालाही, मला पैसे मिळवून द्या, तुम्हाला मी 10% देते, असं गमतीत बोलले होते मी गंमत करत बोलते. आता सुद्धा बघा ना, सिरियल मध्ये म्हणतात 3 महिन्यांनी पैसे मिळतील. 5-6 महिने झाले तरी मिळत नाही. अच्छा. आता मध्ये सुद्धा मी हॉस्पिटलात असताना त्या सिरियल मध्ये काम नाही केलं, त्याच्या आधी केलेलं, पण त्याचे सुद्धा पैसे जुलै आले तरी मिळाले नव्हते. आणि फोन करून विचार, दिले. अरे म्हटलं दिले तर आले कसे नाही बँकेत. शेवटी खूप कटकट केल्यानंतर मिळाले.
मग अशी आम्ही कटकट केली की आम्ही आवडत नाही, आम्ही पैसे मागतो ना. मागे एकाने तर TDS कापलेला, TDS भरला नव्हता, मला पेनल्टी भरावी लागली. मग मी ती वसूल केली. मी कशाला भरायची? बरोबर आहे. तुम्ही आमचे कापलेत ना, मग तुम्ही भरायचे ना. किंवा आम्हाला सांगायचं की बाबा भरले नाहीये, जरा काय आलं तर लक्षात ठेवा, आम्ही देऊ. सांगत पण नाही हो. पण मला एक सांगा, ज्या प्रमाणामध्ये महागाई वाढली त्याप्रमाणे कलाकारांचं, म्हणजे आता आपण तुम्हाला चरित्र अभिनेत्री म्हणून ओळखला जातात, तर तुमचं मानधन त्या प्रमाणामध्ये वाढलं का? मानधन आता बघा, मी तुम्हाला सांगते, माझ्यापेक्षा लहान वयाने, सिनियरिटी मध्ये मी मोठी आहे, माझ्यापेक्षाही वयाने लहान, पण ते पिक्चर मध्ये जास्त करतात म्हणून त्यांना जास्त. आम्ही तेच पैसे मागितले तर आम्हाला नाही देत का? का? आता सुद्धा एक अनुभवाची काय किंमत आहे की नाही, त्यांना ती किंमत नाही. तू दिसतो ना एवढ्या ह्याच्यामध्ये, ते मोठं. आता सुद्धा तसंच झालं. एकाने मागे पिक्चर केला तेव्हा आम्ही खूप खूप म्हणजे नगण्य पैशात काम केलं होतं आणि त्यांनी करोडोनी कमवले होते, म्हणून आम्हाला 10 रुपये दिले नव्हते. किंवा आम्ही त्यांना भीक मागायला, आम्हाला द्या ना तुम्हाला करोड मिळाल, ते पण केलं नव्हतं. मग आता तीच लोक जर पिक्चर काढणार आहेत तर तुम्ही विचारा ना मला, तू किती घेते. न विचारता आपल्या मनाने पैसे लिहिले. म्हटलं मी नाही करणार. मग राग येतो का? तुम्हाला पैसे पाहिजे, आम्हाला काय वाणी आणून घरात सामान भरतो, मलाही पैसे द्यावे लागतात, इलेक्ट्रिकचं बिल द्यावं लागतं, सगळंच करावं लागतं. त्याचा नाही, फक्त त्यांना पैसे पाहिजेत. पण कॉन्ट्रॅक्ट, अरे माझ्या देवा, कॉन्ट्रॅक्ट कोण करतो? कोण कोण करतात, कोणी कोणी करत नाही. आता मी सांगितलं ना परवाच, 6 वर्ष पिक्चर करते, 6 वर्ष. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं होतं मी पर डे घेते. काय होतं माहितीये का, आता तुम्ही पिक्चर करणार, मला सांगितलं उषा तुला 10 दिवसाचं काम आहे, तुला मी एवढे देतो. पण तुम्ही काय करता, सरसकट देणार म्हणून 10 दिवसाच्या वर 20 दिवस काम करून घेता. नुकसान कोणाचं? माझं आहे. कारण तुम्ही 10 दिवसाचे पैसे ठरवलेले आहेत ना, पण करता 20 दिवस, म्हणून मी पर डे घेते. घ्यायलाच पाहिजे ना. बल्क मध्ये घेतलं ना का तुम्हाला ते फसवतात. 10 दिवसाचं म्हणतात आणि 20 दिवस काम काढतात, म्हणून पर डे घेते. तर त्यांनी पैसे देताना मी त्यांना म्हटलं आजच्या दिवसाचे लगेच देऊ नका, महिन्याभरात पिक्चर संपतं. म्हटलं तेव्हा तुम्ही द्या मला एकदम, तर घेतल्यासारखे वाटतात. आज 6 वर्ष पिक्चर चाललंय तरी पैसे देत नाही. आमचा डायरेक्टर म्हणतो तू मागत का नाही? म्हटलं मी आल्यावर सीन मागते ना, ते कर म्हणत नाही, बोलवतात. बोलवलंय, आम्ही जातो आणि करतो ना. मग आता आमचं काम संपलं तर पैसे देणं तुमचं काम आहे, आम्ही का मागायचे? आपल्याकडे काम करतात, त्यांचा महिना झाला की ते नाही मागत, आपण देतो त्यांचा पगार, घे बाई तुझा पगार. आम्ही का मागायचं? आम्ही भिकारी आहोत. पण आता पण किती पैसे बुडाले असतील असे? पूर्वी तर म्हणे असं बुडायचं म्हणजे, अरे मोठं नाव सांगते, गेला तो बिचारा वर जाऊन बसला, ढवळे, चिंटू ढवळे. करेक्ट. मतदानाचा दिवस होता आणि मी आईकडे जायला चप्पल घालत होते. दरवाज्यात 2 जण आले, पांढरे कपडे घातलेले. मला वाटलं मतदानवालेच आले, कारण मी चिंटूलाही ओळखत नव्हती, अविनाश ठाकूरलाही ओळखत नव्हते. ते 2 आले तर मी हसले त्यांच्याकडे. मला वाटलं काहीतरी बोलायला आले. आत येऊ का म्हणाले, मला कळलं नाही आत येऊ का म्हणतात. या बसले. म्हणाले आम्ही पिक्चर करतोय, म्हातारीचं आहे काम, तू कर. ते घनचक्कर का? 1 पैसा नाही, 1 पैसा नाही.
वर गेला पण बिचारा. अरे मी लाच सोडून लोकांचं ऐकून 7 वाजता घरी जाऊन बसायची त्यांच्या बिछाण्यातून उठवायला. मिळाले की देतो, मिळाले की देतो. तो गेला, पैसे पण नाही. अशी किती पैसे बुडाले असतील एवढ्या वर्षात? आता मागचे किती कोणी लिहून ठेवलेत, कोणी लिहून ठेवलेत. पण जो निर्माता दिग्दर्शक पैसे बुडवतो त्याच्याकडे तुम्ही परत काम करतच नाही. तो येतच नाही. येतच नाही, येण्याचा प्रश्नच नाही. मारेन ना मी त्याला. पण मला एक सांगा, तुमच्या या स्पष्ट वक्तेपणाचा, स्पष्ट बोललंच पाहिजे, कारण तुमचं नाणं खणखणीत आहे, अभिनयाचं नाणं खणखणीत आहे, तुम्ही वक्तशीर आहात. कामाच्या बाबतीत तर प्रश्नच नाही, काही एवढे पुरस्कार काय उगत मिळाले नाही. बरोबर. पण तुमच्या या स्पष्ट वक्तेपणाचा तुम्हाला फायदा किती झाला आणि तोटा किती झाला? मला वाटतं तोटा झालाच नाहीये. वा. कारण तोटा का म्हणते मी काम कधी शाळेत असताना 4थीत असताना पहिला नाच केला. आज माझं वय 78 आहे, तरी मी अजून काम करते. म्हणजे माझं नुकसान आहे का? नाही. लोक म्हणतात ही फटकळ आहे, ही शिवराळ आहे. मी शिवी देते, पण कधी देते? तुम्हाला मी आजपर्यंत कधी दिली नाही, प्रेमात सुद्धा नाही. तुम्ही माझं काहीतरी भडकवलेलं आहे डोकं आणि मला खूप संताप झालेला आहे. मग मी दिलीप ठाकूरचं तोंड नाही बघत. पण ह्यानी जर मला उद्या विचारलं दिलीप ठाकूर कसं आहे, माझी ठेवणीतली एक शिवी आहे ती मी देते आणि म्हणते असं आहे, अशी मी शिवी देते. लक्षात आलं? लोक आमच्या इंडस्ट्रीतली ज्यांनी मला बघितलेलं नाही, जे माझ्याशी कधी बोललेले नाहीत किंवा आम्ही एकत्र काम केलं नाही, ते पण माझ्याबद्दल इतकं चवीने बोलतात. तर मला मजा वाटते. अरे वा. मग मी समजते आपण नक्की मोठे झालो आहोत म्हणून हे लोक बोलतात. कारण सर्वसामान्य माणसाबद्दल कोणी बोलत नाही. मोदीनं शिव्या देणारे खूप लोक आहे, पण मला माहितीये मोदी चांगले आहेत. मोदींनी खूप केलं, बरोबर. मी कुठच्या पक्षाबद्दल बोलत नाही, कारण मी स्वतः मत द्यायला जात नाही, कारण माझं आजपर्यंत कोणीही मिनिस्टरनी काम केलेलं नाही. बरोबर आहे. म्हणून मी जात नाही. कोणाला काय वाटेल ते वाटू दे, मी जाणार नाही. कळलं ना? तर माझं म्हणणं, मोदी चांगलं करतायत ते लोकांना दिसत नाही. ज्यांना दिसतं ते सांगतात मोदीने ऐसा किया, मोदीने वैसा किया. आज मी फेसबुकवर बघत होती, ती बाई सांगत होती माझे वडील मिलिटरीत होते, त्यावेळेला त्यांना कामापुढे खाणं नाही, पिणं नाही, काय नाही. पण आता माझ्या वडिलांना जेवायलाही मिळतं, कपडे घालायलाही चांगले मिळतात. म्हणजे जे त्यांचे मिलिटरीचे आहे ते, थंडीपासून संरक्षण हे ते, इतकं ह्याच्यानी बोलत होती ती बाई. मला एकच आहे, टाइमपास काय, जेव्हा काय नसतं घरात एकटीच असते तेव्हा फेसबुक बघत बसायचं. तर ती बाई बोलत होती म्हणजे चांगलंय. पण लोक शिव्या देतातच मोदींना, देतात की नाही? देतात. तसं एक तर माझं काम बघून जळफळाट होत असेल नक्कीच, किंवा आपल्याला येत नाही त्याचं दुःख असेल, मला त्याचं काहीच वाटत नाही. कारण मला कामं मिळायची मिळतात, मी करायची करते. माझं कसं आहे, आपल्याला नाही आवडलं तर बोलायचं नाही किंवा त्याचे पैसे घ्यायचे नाही. बरोबर. तर मला सगळे म्हणतात तू काम केलं, नको, आपण वाईट आहोत ना, मग त्यांचेही पैसे नकोत, असं आहे. पण अलीकडे तुम्ही खूप कमी केले काम. कोणी? तुम्ही. बरे आहेत ना तुम्ही? नाही, मला माहिती आहे, पण आता बरेच दिवस झाले असं पिक्चर वगैरे थोडा पिक्चर अजून आला नाहीये. असं. आता मी पिक्चर एक केलेला आहे, गांधी टॉक्स, सायलेंट मूवी, किशोर बेळेकरची. आणि मी विजय सेतुपती त्याची आई झाली आहे. पण एवढा गोड माणूस आहे ना, आमच्या मेले मराठीत किंवा हिंदीमध्ये एवढूस असलं तरी असे करणारे, पण तो एवढा मोठा माणूस असं मांडी घालून जमिनीवर बसायचा. आम्ही इतक्या गप्पा मारल्या दोघांनी, कारण तो माझा मुलगा झालाय आणि मी त्याची आई झाली आहे. इतक्या गप्पा मारल्या आणि तो इतका साधा आहे
हे लोकांनी शिकलं पाहिजे. मी शेवटच्या दिवशी जेव्हा पॅकअप झालं ना, त्यांनी मला नमस्कार केला. मी त्याला असं उचलला, त्याचे गाल ओढले होते, कारण मला तो आवडला. कारण एवढा मोठा नट असून माज नाही हो, नाही तर आपल्याकडे एवढंच तर माज किती असतो. खरंय, अशी साधी माणसं सुद्धा आहेत. पण आता हा ह्याच्यात डायलॉग नाही ना सिनेमा, मग तो अनुभव कसा आहे? छान आहे. वेगळं केलं ना, म्हणजे वेगळं केलं म्हणजे फक्त चेहरा एक्सप्रेशन दे बस. मध्ये किशोर म्हणाला की A.R. रहमाननी संगीत दिलंय ना, तर आम्ही सगळे बघत होतो म्हणे, आणि सगळं शांत होतं कारण ह्याच्यात आवाजच नव्हता, आणि कोणतरी घोरत असल्याचा आवाज आला. तर रहमान म्हणाला somebody snoring म्हणाला. तेवढ्यात तू तिथे झोपलेली आली, तो घोरण्याचा आवाज. तो घोरण्याचा आवाज, आणि रहमान तिथे ऐकलं तर म्हणते कोणतरी झोपलंय, घोरतय. ती घोरत मी होती, तो आवाज काढला होता. अच्छा, असं केलं म्हणजे इतकं बारकाव्याने केले. सिनेमा लोकांसमोर येईल तर काहीतरी वेगळा अनुभव, वेगळा. आणि म्हणून मी किशोरला विचारलं गांधी टॉक्स हे नाव काय आहे. तर म्हणाला आपल्या रुपयावर कोणाचा फोटो असतो. म्हटलं गांधीजींचा. आणि आजकाल नोकरीसाठी सगळ्यासाठी हे लागतं, आणि हे गांधी बोलतात, नोटा बोलतात. म्हणजे आपण करतो त्याचा अर्थ विचारला पाहिजे. म्हणून आम्ही त्या चाळीत करत होतो, त्या सगळे बसलो होतो ना. मला तो बिछाना होता, असं गरीबचं घर होतं ते. खूपच म्हणजे तिथे राहतही नव्हते वाटतं कोणी त्या घरात, चाळच होती ती शिवडीला. तेव्हा मी विचारलं गांधी टॉक्स म्हणजे काय. मला त्याचा अर्थ नाही कळला. बरोबर. तेव्हा मला किशोर म्हणाला की फोटो कोणाचा असतो रुपयावर, गांधीजींचा. नोकऱ्या पाहिजे तर काय लागतं, पैसे लागतात, म्हणजे गांधी बोलतात, गांधी टॉक्स. तर एवढ्या वर्षामध्ये आपल्या एकूण या मनोरंजन क्षेत्रात बदल असा काय दिसतोय? पूर्वी जे होते आता डिजिटल झालेत. आणि त्यावेळेला होतं का सिंग साऊंड? नाही, नव्हतं. सिंग साऊंड लगान नंतर वगैरे आलं गेल्या 25 वर्षात. आपण ज्या काम सुरू केलं, आता आम्ही देऊळ केलं सिंग साऊंड, व्हेंटिलेटर केलं सिंग साऊंड. तर मी तेच सगळ्यांना सांगते की तुम्ही कशाला डबिंगचे परत. आणि काय होते गंमत माहितीये का, तुम्ही जेव्हा डबिंग करताना, शूटिंग करताना, तुम्ही ज्या इमोशननी करता आणि जे बोलता सेम नाहीयेत. बोलायला ती मजा नाहीयेत, ते डेप्थ येत नाही, मॅच होत नाही. आता मी तो जो सिनेमा केलाय एक, त्याच्यामध्ये म्हणजे लमाणी जातीवरचा. अच्छा. तर ती लमाणी बाई आपल्या जमिनीसाठी फेऱ्या मारते, काहीच होत नाही बिचारीचं. तो एक शेतकरी माहितीये मेला, त्या टाईपच आहे. तर ती लमाणी बाई म्हातारी फिरते, तिच्या मुलाचा खून झालेला आहे, मर्डर झालेला आहे, नातू आहे तिला, सून आहे घरामध्ये, आणि ही म्हातारी सगळीकडे लमाणी ड्रेस आहे. आणि ती त्या मंगेश देसाई बसलाय. मंगेश देसाई त्याच गावातला असतो, पण तो कोणतरी मोठ्या पोस्टवरचा असतो. मंगेश आहे का कोण आहे मला आता आठवत नाही. आणि ती तिचं दुःख बोलते. तर दुःख बोलताना ते भरून येतं ना, ते भरून येतं, त्याच्यात मध्ये श्वास पण अडकला, 2 शब्द नाही आले. लोकांना वाटेल ही विसरली, मी विसरली नाहीये. शब्द अडकतात बघ घशात, ते झालेलं आहे. मी तेव्हा त्यांना म्हटलं अवशी हे डबिंग करताना नाही ती मजा येणार, ती जी ऑन द स्पॉट झालंय ना ते तसं आलं पाहिजे. करेक्ट आहे. पण हे सिंग साऊंड नाही का? सिंग साऊंड नाहीये हो. नाहीतर मग म्हणून मी सगळ्यांना सांगते की तुम्ही करताना ना सिंग साऊंड करा, म्हणजे डबिंगचा त्रासच उरत नाही. पण एकूण बदल म्हणजे आता बघा, सिंहासन जर आपण म्हटलं तर 1979-80 चला 1900, तेव्हा त्यानंतर मग 80चं दशक आलं. आता आपण 2024 मध्ये येऊन बसलो. म्हणजे तुम्ही सुरुवात केली त्याला ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा पूर्णपणे गेला नव्हता, कारण सिंहासन पण ब्लॅक अँड व्हाईटच आहे. मग तेव्हाच आपली इंडस्ट्री आणि आताची याच्यामध्ये काही
पण तुम्ही इतका अनुभव घेतलेला आहे. इंडस्ट्रीमध्ये थोडे फेरफार टेक्निकली झालेले आहेत. आणि माणसाचा फरक असतो का कधी? तीच माणसं, ती जुन्या जमान्यातली असू दे, नाही तर माणसाच्या स्वभावाला औषध नाही हो. काय बोलणार? टेक्निकली बदल झाला. हा, टेक्निकली बदल झाला. म्हणजे पहिला आपला तो एक कॅमेरा असेल, मराठीचा असेल तर असं काही नाही आता. हा, किंवा ते लाईट्सचे वगैरे प्रकार, बेबी 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 ते गेलं सगळं. हा बदल झाला. आणि व्यवहारामध्ये तर तुम्ही सांगितलं. पण मला एक सांगा, आता मी ज्याला करिअर सुरू केलं, मी त्याच्यात थोडं नंतर मी सुरुवातीला काही कलाकारांना फोन भेटायचो आणि त्यांना मुलाखत करायची. माझ्या घरी पण फोन नव्हता, मी गिरगावात राहायचो. माझ्या घरी 12 वर्षांनी फोन आला, आपल्याकडे फोन येत नव्हते. तर तुमच्याकडे सुरुवातीला फोन तुम्हाला सांगते, मला जेव्हा बक्षीस मिळालं ना नशीबवानचं, महाराष्ट्र राज्याचं विशेष चरित्र अभिनेत्री म्हणून, त्यावेळेला माझा भाऊ होता MTNL मध्ये. तर तो मला म्हणाला की असं असलं ना की तुम्हाला पटकन मिळतो फोन, म्हणून त्यांनी करून दिलं होतं. तेव्हा फोन आला. पण फोन शिवाय करिअर कसं सुरुवात केली? तरी 10 वर्ष झाली होती तोपर्यंत जवळपास. मग ती 10 वर्ष कोणतरी यायचं घरी सांगायला किंवा बोलवायला, जसं चिंटू ढवळ्यांनी अविनाश ठाकूर घरी कसे आले होते तसे. पण तिकडे ग्रँड रोडला की नंतर सांताक्रूजला? सांताक्रूजला घरी यायचे. मग नाटकाच्या प्रयोगाच्या तारखा वगैरे? तारखा एक तर आज शो केला आपण की पुढच्या तारख्या तुम्हाला मिळतात, किंवा हे इतका मोठा दौरा आहे त्याचं तुम्हाला मिळायचं आधीच. हा, की तुम्ही कोकण दौऱ्यावर 15 दिवस गेलात, विदर्भात गेला. करेक्ट. आणि सिनेमाचं असं जो येईल घरी आले सांगितलं, किंवा कोणतरी निरोप द्यायचा की तुला तिथे बोलवलंय, मग आपण जायचं, बोलणं करायचं. तिथे गेलो, आजचा दिवस केला, उद्या 9ची शिफ्ट, उद्या 4ची शिफ्ट, असं आदल्या दिवशी कळायचं. पण फोन नसल्याने काही नुकसान झालं? मला नाही एखादी भूमिका पोचली नसेल फोन नसला? नाही, तसं झालंच नाही. पण फोन असल्याचे फायदे आहेत, हाताहाती फोन आहेत. तुला सांगते, अडोस पडोस जेव्हा करत होते ना, त्यावेळेला माझं दीनानाथला नाटक होतं, आणि अरुण होर्णेकर तो मला तिकडे सांगायला आला नाटकाच्या इथे की तुला सईबाईंनी बोलवलंय, म्हणून मी त्याच्याबरोबर सईबाईंच्या घरी गेले होते. अच्छा, अडोस पडोस असं व्हायचं ते. निरोप. पण आज आता आपण बघतो की आज जे नवं येतंय पीक म्हणूया आपण, आज सिरियलचं पीक आहे, OTT आहे, एवढे कलाकार येतात. एक तर ते आपल्याच गाडीतून येतात आणि 2-2 फोन हातामध्ये. पण टॅलेंटचं काय? नाही, मी बोलत नाही, कारण मी नेहमी बोलते आणि मग मी खूप मला काय वाईट ठरलं वगैरे त्याचं कधी दुःख नाही. मला माहिती कलाकार म्हणून काय हे आहे, मत आहे. मी स्टाईल महत्वाची आहे की गुणवत्ता महत्वाची, असंच मी डायरेक्ट विचार. मला वाटतं गुणवत्ता महत्वाची आहे, पण कधी कधी काय असतं माहितीये का, तुमच्याकडे काय नसलं ना तरी जरा ऍटिट्यूड मध्ये यायचं, मग असं वाटतं अरे वा चला घेऊया, बघूया, असं पण असेल. बोलताना ते फार ते मी नेहमीच म्हणते, आजकाल भाषा सुद्धा इतकी अशुद्ध आहे ना, मला त्रास होतो बोलताना. ते बोलता आणि बानी. आम्ही आता सिरियल करत होतो, सुंदर आमचं घर, तिथे एक छोटा मुलगा यायचा. आम्ही सगळे छान मराठी बोलतो आणि हा मुलगा आणि बानी, मग मी त्याला बसवायची, अण्णा न असं. सुकन्या म्हणते कशाला आऊ डोकं फोडते तू, नाही मी असं सांगत जाते. काल पण असं स्टेजवर आम्ही जेव्हा ते परिसंवाद टाईप होतं, त्यातली एकटीने न म्हटल्याबरोबर माझं सुरेखा खुर्चीकडे लक्ष गेलं. सुरेखा कानाला हे होतं, हे वाचन नसल्याने, किंवा आजूबाजूचा परिसर म्हणा, किंवा त्यांच्या घरात बोलायची स्टाईलच असेल तसं. आमची भाषा मराठी नाहीये, आमची कोकणी आहे. कोकणी आणि गावामध्ये कन्नड बोलतात. अच्छा, आम्हाला कन्नडचा गंध नाहीये, कारण आम्ही गावात कधी राहिलोच नाहीये. पण
आई माझी मास्तरीण, पप्पा सुद्धा तेवढे छान मराठी नव्हते बोलत, ते नंतर ते पण गावाहून आलेले. आई सुद्धा इकडे शिकलेली, रमाबाई नवरंगे ट्रेनिंग कॉलेज आहे ना गावदेवीला, टीचर. आई तिकडून शिकून मग टीचर झालेली आहे. त्यामुळे स्वच्छ मराठी. आमच्या घरात कोणी आणीबाणी बोलणारच नाही. पण काय काय लोक पुण्यातले असून, एक मुलगी आमच्या बरोबर होती सिनेमात, आम्ही बँकॉकला शूटिंग करत होतो, पनीर म्हणाली. पनीर ते कानात असं टोचलं ना. मी म्हटलं तू कुठे राहते? म्हणाली पुण्यात. म्हटलं पुण्यात राहून तू पनीर म्हणतेस? पुण्यातले म्हटलं इतके काय काय जण उत्तर भारतीय आहेत, पण ते इतके छान मराठी बोलतात. मी सांगितलं तो मुलगा बघ काय बोलतो मराठी, कोण म्हणणार नाही भैया आहे, इतकं सुंदर मराठी बोलतो. विजय मिश्रा. विजय मिश्रा, यस. किती छान मराठी बोलतो. जरा कोणाला वाटणार नाही हा उत्तर भारतीय आहे. पण असं ना त्रास होतो असलं घाणेरडं मराठी ऐकलं की. पण आता काय माहितीये ना, आता असं म्हटलं जातं की हे जे यंगस्टर आहेत त्यांचे इंस्टाग्रामवर किती फॉलोअर आहेत त्याप्रमाणे त्यांना पण ऐकलं, मला काय माहिती नाही. माझं तर कधीच फेसबुकला एक नया पैशाचं नसतं, माझं कधी इन्स्टावर नसतं. सुकन्याने मला काढून दिलेलं आहे, मी कधी बघत नाही. मला हे बक्षीस मिळालं, माझं ते झालं, आज माझं हे आहे, कधीच नाही. मी फक्त फेसबुक बघत असते, पोस्ट काय करायचं नाही, मला कळत पण नाही. पण ते इन्स्टावर तुम्हाला 2 लाख फॉलोअर आहेत म्हणजे तुम्हाला अभिनय येतो, हे कुठून आलं? हे त्यांनी ठरवलं असेल, कारण मला त्यातलं कोण भेटलेलं नाही. पण हे ऐकलंय मी. ही रियालिटी आहे. हो. बरं मला एक सांगा की तुम्ही ज्याला पालिकेतली नोकरी सोडली त्याला तुम्हाला 410 रुपये पगार होता. 407. मी 3 रुपये वाढून सांगितले. 3 रुपये म्हणजे बरोबर आहे. मी जवळपास तो आनंद. आणि नंतर तुम्ही बँकांमध्ये आपली नोकरी केली, बँक सांभाळून नाटकामध्ये केली वगैरे वगैरे. पण ते 407 रुपये तुमच्या मनात असे घट्ट बसलेले आहेत का? पहिला पगार 18 वर्ष पूर्ण झाली आणि मला कॉल आला. सप्टेंबर मध्ये 18 वर्ष पूर्ण झाली, नोव्हेंबर मध्ये मला कॉल आला. मग मी परीक्षा दिली. त्यावेळेला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होतं. हो, तिथे मी नाव नोंदवलं होतं आणि तिथून कॉल आला. मग ती परीक्षा झाली की इतक्या मिनिटात हे 100 प्रश्न टिक 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 करायचे, चूक बरोबर चूक बरोबर. ते मी आणि माझी मैत्रीण गेली होती शाळेतली. तर खरं तिला नोकरीची गरज होती आणि मी तिच्या बरोबर गेले होते. तर म्हटलं ती भरते तर आपण पण भरूया, म्हणून मी भरला. आणि परीक्षेचा कॉल आला, तिला पण मला पण, आणि मी पास झाली आणि मला नोकरी. पहिला पगार 2/3/65 मला पहिली नोकरी लागली. 2/3/65. अच्छा, 2 मार्च. येस. काशीनाथ घाणेकरांचा दिवस असतो ना, तेव्हाच असायचा. आणखीन एक तुम्ही मला मागे किस्सा सांगितलेला, तुमच्या लक्षात आहे का बघा? चादर की चादर, बरोबर? डॉक्टरांनी. मी हिमालयाच्या सावलीत काम करताना कारवारीन ना, चादर म्हटलं, चादर. आता मला ते वाक्य नाही आठवत. तर आमचे डॉक्टर लागू मला म्हणाले, महाराष्ट्राची अभिनेत्री इकडे, काय बोललीस तू? चादर? चादर नसतं, चादर. पण तुम्हाला सांगते, त्याच्यानंतर एकदाही माझ्या तोंडून चादर कधीच आलं नाही. इतकं फिट बसलं इथे, इतकं फिट बसलं. कारवारी लोक चादर म्हणतात ना, ते चादर आलं. पण डॉक्टरांनी सांगितलं चादर झालं. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं, आता सिनियर कलाकार आज एखाद्या ज्युनियर कलाकाराला असं सांगू शकतील का की बाबा तुझं हे शब्द म्हणजे मला भेटली नाही, काय वस्तू मिळाली पाहिजे, नाही काय असतं, तुझं पेन भेटलं? हा, पेन भेटलं. पेन कसं भेटेल? नाही, म्हणून मी कामवाल्यांची पोरं जेव्हा घरी यायची ना, तेव्हा म्हटलं बाळा, माणसं ना भेटतात, सजीव माणसं भेटतात आणि निर्जीव वस्तू सापडतात, मिळतात.
ते भेटलं काय भेटलं नाही, पण तुम्ही इथे सांगितलं, पण समजा सेटवर उद्या सांगायचं म्हटलं. नाही, मी शहाणेपणा शिकवायला जात नाही. शहाणपणा काय, तो वस्तुस्थिती आहे ना, तू त्याला अरे पण हम नाही सुधरेंगे प्रोडक्शनचे सगळे सीईओ ते सांगतातच, आम्हाला सुधारणा होणारच नाही आमच्यात. मग आपण सांगून करायचं काय? आपण बोलायला जात नाही, मी माझं करते, गप्प बसते. कारण मला सुकन्या म्हणाली शिकवायला जाऊच नको आहो तू, कारण ते सुधारणा नाही माहिती आहे. त्या मुलाची आई मला सांगते जरा याला सुधारा. म्हटलं सुधारा नाही, तुम्ही स्वतःला सुधारा मग त्याला सुधारा, कारण आई बापात तसं बोलतात. पण मला एक सांगा, ज्या उषा नाडकर्णी बिग बॉस मध्ये असतात त्या महासागर पुरुष मध्ये पण रंगभूमी गाजवली, त्यात पवित्र रिश्तामध्ये सुद्धा असतात, त्या काय खुलता कळी खुलेनामध्ये पण असतात. हे काय आहे असं? हे म्हणजे विशेष कौतुक करण्यासारखं आहे. आहे ना, ऐकडे म्हणजे मी थ्रिल आहे याच्याबद्दल की अरे एवढी व्हरायटी जी ती दिसते पण कोणी बोलत नाही, पण मी बोललो. बरोबर आहे. काय असतं, तुम्ही एकदा कलाकार म्हटल्यानंतर मी स्टिरिओटाईप एकच रोल करीन असं नसतं. कलाकार म्हटल्यानंतर त्याला विविध भूमिका करायलाच यायला पाहिजे, करता आल्या पाहिजेत त्याला. नाही मी फक्त भांडखोरच करणार, नाही मी फक्त रडवायचीच करणार, नाही मी फक्त कॉमेडीच करणार, असं नसतं. बरोबर. पवित्र रिश्तामध्ये चाळीतली बाई नळावर भांडणारी, म्हणजे तिकडे मला त्या हिंदी पोरी विचारायच्या, आप ये सब कैसा कर सकते हैं? म्हटले ये मैंने जी लिया है, हम चाली में रहते थे, 4 माले की चाली थी, जब घर में हाँ स्लेटर रोड, हाँ मतलब जब घर में पानी नहीं आता था तो मेरी माँ, मेरा भाई और मैं, हम तीनों सब बर्तन लेके नीचे आते थे, और नीचे वाले भी लोग होते हैं, तो वहां एक दूसरे का बर्तन लात से उड़ा देने का उधर देखा है मैंने. सकाळी 4 वाजता पाणी येणार ते ना. हा बरोबर ना. बरोबर. पण पाणी नाही आलं की आई भाऊ आणि मी तिघं खाली भांडी घेऊन, ते सगळं आम्ही अनुभवलंय, मी ते पाहिलंय, आम्ही ते जगलोय, म्हणून ते येतं. आणि म्हणून मी नेहमी म्हणते कलाकार असतो त्यांनी मला हे दिलंय मी करी असं नाही. कलाकार हा सगळीकडे बघणारा, सगळं टिपणारा. आता तुम्हाला सांगते, नशीबवान मध्ये मी कामवालीचा रोल केला, तर मी तिकडे मांडी घालून चहा प्यायला बसायची. आमच्याकडची बाई जशी अशी उकडी बसायची ना तशी बसायची. बरं, ते मला जेव्हा माझं तिकीट मिळतं, नंबर लागलेलं, तर माझ्या हाताला भांडी घासत असते, तिथे आणून देतात, तर मी तिकडे बाजूला असलेल्या बालदीत तो हात असा करते, तो असा केला, पदराला पुसला, ते पदराला पुसला आणि ते तिकीट मी इकडे घातलं. हे सगळं बघितलेलं असतं. तुम्ही ते सगळं बघत जाताना ते तुम्ही इथे ठेवायचं असतं, तर तुम्ही त्या परफेक्ट रोल मध्ये बसता. मी असं स्टाईल मध्ये कामवाली केली तर थोबाड फोडतील माझं. बरोबर आहे. कामवालीच वाटली पाहिजे. तेव्हा तिथे ज्या साड्या आणल्या होत्या, मी म्हटलं मी ह्या नेसणार नाही, तुम्ही ह्याला जुन्या करा. मग जुन्या कशा करायच्या, तर त्यांनी तिकडे लाकडं घालून पेटवलं, त्याच्यात टोप ठेवला, त्याच्यात पाणी घातलं, त्याच्यात चहा पावडर असते ना ती घातली, आणि तो जो मळका कलर होता ना त्याच्यात माझ्या सगळ्या साड्या आणि ब्लाऊज घातले. एकमेकाला कलर लागणं, ते जुनाट दिसणं, ते सगळं तिथे केलं. म्हणजे कॅरेक्टर हे असं सगळ्या बाजूने आलं पाहिजे. नाहीतर मी करते कामवालीचा रोल आणि इथून अशा बटा काढून, मग ती कामवाली वाटेल. मग कामवालीच वाटली पाहिजे. आता सुद्धा बघा, मी सगळीकडे काम करते, माझे ओठ कधीही तुम्हाला पोपटाची चोच दिसणारच नाही. मग तो सिनेमा असू दे नाही तर सिरियल असू दे, आपण साध्या जगतो घरामध्ये, लाल्या लावून फिरतो आपण. मला हे पटतच नाही. हे स्वतःची लाल करायची आणि ते पण लाल, आपली लाल कायमच. बरोबर आहे ना. मला ते आवडतच नाही. एकदा तुम्हाला सांगते, आमच्या ह्याचं
बालाजीची मराठी सिरियल होती, त्याच्यामधली एक अभिनेत्री, तिच्या नवऱ्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, म्हणजे त्यांना काय अटॅक आला वगैरे, म्हणून ती गेली त्यातून, शूटिंग वरून गेली म्हणजे मी येणार नाही थोडे दिवस असं सांगून गेली. तिच्या जागेवर आणखी एक म्हातारी आली. म्हातारीने इथे गुलाबी लावलं होतं. म्हातारी इथे गुलाबी, मला पाहिलं इथे कधी डोळ्याच्या वर कधी. मेकअप दादाने विचारलं तरी सांगते, करने का नहीं, ऐसा लगाव दिखना नहीं चाहिए, किया उसको आपको खुशी होनी चाहिए कि मैं आपने मुझे मेकअप किया और मुझे खुशी होनी चाहिए कि मेरा मेकअप दिखता नाही. तेवढ्या पुरतं आपलं नावाला लावायचं. मी कधीच अशी नटून थटून कुठेच जात नाही. ते मला नटता पण येत नाही, खरं सांगते. इतकी वर्ष कामं केली, मला मेकअप कळत नाही कसा करायचा. हल्ली ते बघून बघून कळलं की फाउंडेशन घ्यायचं, लावायचं आणि वर पावडर लावायची, तेवढं कळ. हा, मी काय विचारलेलं की ज्या बिग बॉस मध्ये असतात त्याच खुलता कळीना मध्ये असतात. नाही, आधी खुलता कळी, असू दे. नाही, दोन्हीचे पॅटर्न वेगळे आहेत. पॅटर्न वेगळे, पण कलाकार तर एकच आहे. ते कसं काय म्हणजे ती व्हरायटी आहे, हे कौतुकाचं आहे. पण तुम्ही एका रोल मधनं दुसऱ्या रोल मध्ये जाणं, पुन्हा त्या बिग बॉसच्या घरात राहणं, हे सगळं. बिग बॉस वेडी झालेली मी. बिग बॉस काय असतं, तुम्ही कलाकार म्हटल्यानंतर तुम्हाला येईल तो रोल तुम्ही व्यवस्थित करणं, तोच खरा कलाकार. आता ती खुलता कळी मधली लेडी कशी होती, त्या घरातली बाई होती, सगळं सांभाळणारी होती. तिला खोटेपणा आवडत नाही, जो मला आवडत नाही. म्हणजे गळा दाबा असं वाटतं, मी नेहमी म्हणते ना, समोरचं खोटं बोललं की गळ्यात दाबा असा वाटतो. बरोबर, तशी ती बाई आहे, त्यामुळे मला तसं वागावंच लागतं. ओरडणं नाही, काही नाही. राग आल्यावर मग थोबडवली होती तिला, अभिज्ञाला मारते ना मी. हो, पण मला इथे एक सांगा की आता अमितन्या वगैरे त्या सिरियल मधले हे खूप नंतरच्या बॅच कलाकार होते, किंवा तुम्ही पवित्र रिश्ता केला ते बाकीचे यंगस्टर होते. मग हा तो जनरेशन गॅप कसा भरून निघायचा? तो त्यांनी बघायचं. तुम्ही कसं काय त्यांच्याशी जमून घ्यायचे? बघा, मी जेव्हा काम करते ना, तेव्हा माझ्या बरोबर काम करतो कलाकार, तो माझा सहकलाकार असतो. तो जो रोल करणार तो माझ्याशी संबंधित असतो. त्यामुळे मला ते सांभाळून घेऊन करावं लागतं. तू कसं काम करतो ते. पण कधी कधी काय होतं माहितीये, अगदी थोडं फालतू सारखं केलं का मग मात्र मी सांगते, तू असं नको, थोडं असं करून बघ, हे मी बोलते. कारण आपल्या बरोबर असतं, मग त्यांच्यामुळे आपला सीन वाईट होतो. बरोबर. पण सेटवरचं मग एकत्र येणं, सेटवर आम्ही सगळे गप्पा मारणं, मजा करणं, रिहर्सल करणं, नाही नॉर्मल. मी तर पवित्र रिश्तामध्ये नाच पण करायची. एका लाईट मनी मी नाच करते, तो शूट केला होता, मला नंतर दाखवलं. मला म्हणतो, बघा मी दाखवलं घरी नेऊन तुमचा. मी काय करते, सेटवर असले ना का एक कुठलं तरी गिऱ्हाईक पकडते. अच्छा. म्हणजे गेलं की त्याला छळायचं. आता सुद्धा असंच झालं. मी कैसे तू मुझे मिल गए त्याच्यामध्ये होती. कॅमेराला इथे तो उभा होता कॅमेरामन, आणि असा बारकुडा पोरगा एवढूसा कडका, आणि मी उभी राहिली ना तर असा बघायचा. मी म्हटलं, किसका लड़का है? मी विचार, क्या हुआ? म्हटलं, लाईन मारताय मेरे पे, देखो इसको. म्हणजे अशी काहीतरी गंमत करत बसते. मग सकाळी आलं की पहिलं त्याला शोधायचं. मग मी येते, कळलं की तो लपून बसायचा. कारण पिडते मी. रिलॅक्सेशन देतो सेटवर. आणि मी गेली ना, ते काय चंद्रमुखीचं गाणं कुठलं तरी गाणं आहे, ते मी म्हणत अशी एंट्री घ्यायची. म्हातारी आजीचं काम करते. त्याशिवाय तुम्हाला मजा नाही येतो. नाहीतर कंटिन्युअस तेच वाक्य पाठ करा, जा ती नऊवारी नेसून या. मग असं केलं की थोडी मजा येते, सगळे हसतात, पण थोडं मजेदार होतं. मग ती हिंदी पोरं सांगायची, मराठी शिकाव. तर कोणीतरी त्यांना शिव्या शिकवल्या होत्या.
आपल्याकडे हलकट लोक आहे. तर त्यांनी त्याला शिव्या शिकवल्या. तर मला म्हणाले इसका मीनिंग क्या. म्हटलं पहिले बोल किसने सिखाय तुझे. दाखवलं अमुक. म्हटलं उसी को जाके पूछ. पण तुम्हाला जेव्हा पवित्र रिश्ता मिळालं तेव्हा काय होतं रिएक्शन इंडस्ट्रीमध्ये. कारण एवढी मोठी सिरियल जी 5.5 वर्ष चालली त्याचे सेट, मी त्या सेटवर आलो होतो 2दा तिकडे. हो साकी नायकाकडनं आपण पुढे जातो ना चांदोली स्टुडिओ, बरोबर आहे ना, तिथे आलो होतो. हा मग काय नाही धडफडाट झाला असेल इंडस्ट्रीत की आम्ही हिच्याबद्दल इतकं वाईट बोलतो तरी हिला कशी मिळाली. म्हणजे मला फोन आला, मी गेले तिथे. आपल्या ह्याच्यातली आणखी एक अभिनेत्री होती, आम्हाला दोघींना वाचायला दिलं. खरं मी कोणी ऑडिशनला बोलवलं तर जात नाही, पण काय असतं गरज असते ना तेव्हा अक्कल नसते. म्हणून मी गप गेले होते, माझ्याकडे काम नव्हतं तेव्हा. मी गेले, सगळं वाचलं, असाच माझा आंबाडा बांधला, साडी नेसून गेले होते आणि मी केलं. तर तिकडे एक मुलगी होती, अच्छी अच्छी करत उभी राहिली. मला म्हणाली अच ए तू गप्पा बस गा, मला शिकू नको, मला कळतं, मी तुला विचारलं नाही, तू उभी राहा तिकडे, माझं मी करते, असं बोलले पण होते. तिथे मग त्या कंपनीचा एक कोणतरी होता, मी काय त्याला ओळखत नव्हते, पण मी घरी पोचले ते करून. त्यावेळेला त्या माणसाचा मला फोन आला, उषा ताई आपने जो मास्क किया है ना उसको मुझे बहुत खुशी मिली. मतलब मुझे सिखाने का नहीं, अगर मुझे लगा ना तो मैं पूछती हूँ ये कैसा बोलूं, ये कैसा करू. दुसरी भाषा असेल आपल्याला, भैया वगैरे असेल तर आपल्याला येत नाही, मग आपण म्हणतो ना करून. जसं मी गुरुला रमेश पवारला म्हटलं होतं मला ही बानकोटी भाषा येत नाही, तुम्ही जरा वाचून दाखवा. मग मी त्यांनी वाचून दाखवल्यावर मी सगळं वाचलं आणि मी केलं. हा त्याला आधी 50 वर्ष गुरु आहे ना, 73. 50 वर्ष ना, आज आपण 2024 आहे. हो, ती 26 नाही 24 झाली बरोबर. 50 वर्षापूर्वीपासूनच अनुभव मोठे, मजा आली. पण एकूण म्हणजे तुमचं करिअर हे असं म्हटलं तर आउटस्पोकन, हो पण आवश्यक. हो, पण खरं सांगते बोलावं, प्रत्येकाला वाटतं बोलावं, पण प्रत्येकामध्ये ती धमक नाही. मी म्हणते काय करतील, मला घेणार नाही, नको घेऊ देत. तुम्ही नाही घेतलं तर हा घेणार ना मला. ज्याला माहिती आहे की ही वेळेवर येते. मी सिरियल मध्ये माझा डबा घेऊन जाते. अच्छा, मी माझं सकाळी, त्यांचं तेलकट तेल असं वाहणार खाईल कोण पाम तेलातलं, मी सकाळी उठून माझा डबा करून घेऊन जाते. ताक पासून सगळं नेते मी. हा, मी नाही खात त्यांचं. हा, मग एवढं जर आहे तर मग बरोबर आहे ना, आपलं काम चोख आहे तर घाबरायचं नाही. म्हणूनच बोलली ना, आपलं काम चोख आहे ना, मग कोणालाच घाबरायचं नाही. मी वेळेवर जाते. आता तुम्ही 4:30चा टाइम दिला, मी 3:30 पासून तयार. कामाली वेळाने येत होती, मी तिला फोन केला, बाई तू 2:30 पर्यंत तरी ये, हॉल वगैरे पुसून घे. मग ते आल्यावर मग तिला कचरा काढायला नाही, जमीन पुसायला नाही, म्हणून म्हटलं लवकर ये आणि करून जा. पण आता वक्तशीरपणाबद्दल विचारतो, पण एक काळ असा होता की आपण जेवढं सेटवर उशिरा जाऊ तेवढी आपल्याला अधिक मागणी, असे पण काही कलाकार आहेत होते. अमिताभ सोडून द्या. नाही, ते सांगितलेल्या वेळेला मी तुम्हाला सांगते ना, परवा स्टेजवर मी तेच सांगितलं की ही शिस्त जी लागली ना वेळेची, ती विजयाबाईंच्यामुळे. अच्छा, विजया मेहतांचं कसं असायचं, तुम्हाला जर 9चा टाइम दिला ना, बाई तिकडे 8:45ला येऊन बसतात. एकदा काय झालं, सेंट कोलंबामध्ये सावित्री नाटकाची प्रॅक्टिस होती, रिहर्सल, आणि मी राहत होते वाकोल्याला. तर बाईनी जो टाइम दिला तिथे मला म्हणजे मला बस पकडून स्टेशननी पकडून ग्रँट रोड, आणि ग्रँट रोड वरनं गावदेवी, वेळ होतोच. माझी टॅक्सी आणि माझ्या पुढे दुसऱ्या आर्टिस्टची टॅक्सी. मी बघितलं, तो उतरला, जेंट्स होता, तो उतरला म्हटल्यावर मी पाठी लपून राहिली.
म्हटलं आता राग आलेला असणार बाईंना की दोघही आले नाहीयेत, आणि त्याला पुढे जायला दिलं. मी दरवाजाच्या मागे लपले, त्याच्यावर सगळी झाली, मग मी हळू घुसले. म्हणजे तो थोडा राग कमी होतो. मी हे सगळीकडे सांगते. त्याच्यानंतर ठरवलं वेळेवर निघायचं. हो, पण उशिरा येणाऱ्या कलाकारांचं काय, काहींनी तर अगदी काहींची त्याच्याबद्दल नावं पण झाली. मी असल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. मला शिकवलं वेळेवर जायचं, मी वेळेवर जाते. बरं, आता स्लेटर रोडला तिकडे गावदेवीला जाणं कधी होतं अलीकडे? नाही, त्या बाजूला जातच नाही ना. जुनं घर बघा असं वाटतं. ते विकलं तेव्हाच विकलं, पण त्या एरियाशी असलेली कमिटमेंट काही जाणंच होत नाही ना. ते सगळं माइंड मधनं पण गेलं आणि आयुष्य खूप पुढे आलं. तर आता आपण एक रॅपिड फायर घेऊया. त्यातलं तुम्ही एक उत्तर सांगा, थोडं क्लिअर केलं किंवा स्पष्ट सांगितलं तरी चालेल. नाना चौक, सांताक्रुज की गोरेगाव? नाना चौक. का? 10 बाय 10ची खोली. हा, सगळ्यात मी तुम्हाला सांगते ना, जीवन घडलं जे मी पवित्र रिश्ता दाखवलं ते तिकडे घडलेलं आहे. मोठा नळ, सगळे एकत्र येणं, संडास तिकडे, लाईन लागणं, सगळं अनुभवलेलं आहे. ते मला कामाला आलं ना पवित्र रिश्तात. पण पुढे तुमचं आयुष्य असं सांताक्रुज, वाकोला, आता गोरेगाव असं पण चाललंय. चाललं म्हणजे काय? चाललंय म्हणजे काय, आता ते करावं लागतं. बरोबर आहे, ते करावं लागतं. कारण आपण आपल्या घरी लोक येतात, आपण घाणीत राहतो. मी आता वाकोल्यात राहायचे, इतकं थर्ड क्लास न ते मी कधी कोणाला घरी बोलवलंच नाही. मला कोणी न्यायला आलं ना तर त्या सांगायची मेन रोड पे खडे राहो, आने के बाद फोन करना मैं आती हूँ. कारण मी तयार बसलेलीच, निघाली का कुलूप घातलं का चालली. अच्छा, असं होतं का वाखल? सिंगल स्क्रीन थिएटर की मल्टिप्लेक्स? सिंगल टाईल शिटी, तेच मजा आहे, कारण मी तेच बघितलेलं आहे. मेकअप रूम्स की व्हॅनिटी? मेकअप रूम मध्ये मज्जा येते, सगळे एकत्र जमतात ना. हा हु गप्पा टप्पा मस्ती, काही गाणी बिणी ते चालतं तिकडे. व्हॅनिटीत कसं, तुझ्या व्हॅनिटीत तू, त्याच्या व्हॅनिटीत तो, म्हणजे त्याच्या यामध्ये तो, माझ्या याच्यामध्ये मी, असं सिंगल. पण असं बघायला गेलं तर हे सुद्धा चांगलंच वाटतं. व्हॅनिटी सुद्धा परिस्थितीप्रमाणे बदललं पाहिजे. रंगभूमी, चित्रपट, मालिका? रंगभूमी मला आवडते. लाईव्ह परफॉर्म, लाईव्ह रिस्पॉन्स, लोकांचा रिस्पॉन्स मिळतो ना. चकचक, हसणं, वाईट वाटणं, काहीतरी असं खूप ट्रॅजेडी दाखवली, पिनड्रॉप सायलेन्स असतो ना, तो पण अंगावर येतो. म्हणजे तुमचं नाटक पोहोचलंय लोकांपर्यंत, याचं लाईव्ह उत्तर करेक्ट आहे ना. आता मी विचारतो, महासागर की पुरुष? पुरुष. खणखणीत आहे नाणं अगदी. नरसिंह की वास्तव? मी नरसिंहला नाशिकला आलो होतो. वास्तव. 1.5 फुटाची आई, खास अगदी हे. आणि आता शेवटचं विचारतो, माहेरची साडी आणि नशीबवान? नशीबवान. का? त्यात मला फुल असं काय म्हणतात ते, एक कॅरेक्टर सिनेमा होता खरा. एक आई आजी असं पुढे पुढे जाणार होतं. माहेरच्या साडीत कसं खाष्ट सासूच होती, पण त्या खाष्ट सासूनी तुम्हाला प्रचंड लोकप्रियता, आजही तुम्हाला तीच ओळख आहे. मग नाही, पण मला नशीबवान, कलाकार म्हणून नशीबवानचं हे, आणि लोकप्रियता तुम्हाला माहेरची साडी. माहेरच्या साडी. पण कुठेही गेलात तरी काय व्हायचं? माहेरची साडी. हो, मला विजय कोणके तर नेहमी फोन करून सांगायचे, आज तुम्हाला इकडे ह्या शिव्या मिळाल्या, तिकडे त्या शिव्या मिळाल्या, सांगायचे. त्याही भूमिकेला दाद मिळाली. तर या अशा उषा नाटकर्णी, तुम्ही आमच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून, मनसोक्तपणे, दिलखुलासपणे जी काय उत्तर दिली. खरं तर आपली ना मुलाखतींची महामालिका होऊ शकेल. म्हणजे प्रत्येक नाटक, प्रत्येक चित्रपट, प्रत्येक मालिका, प्रत्येक सहकलाकार, प्रत्येक अनुभव. पण आज अतिशय तुम्ही दिलखुलासपणे जी काय आपल्या गप्पा रंगल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.